गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज दुसरं पुष्प आहे या आपल्या सिरीज मधलं ठोंबरे सरांचं. ठोंबरे सरांना 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे शिकवण्याचा आणि त्यांची सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे केमिस्ट्री सारखा क्लिष्ट विषय अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने म्हणतात. तर मी सरांना आता विनंती करते की यू प्लीज कॅरी ऑन. ओके, धन्यवाद मॅडम. सुरुवातीला मी सर्वांचं या वेबिनार मध्ये स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्र ऑर्गनायझेशन या संस्थेने आपल्या सर्वांना ही संधी दिली याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेऊयात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मध्ये याचा जास्तीत जास्त फायदा होईल असं आपण पाहणार आहोत. सो वेलकम ऑल फॉर दिस सेमिनार ऑर्गनाइज्ड बाय विद्यार्थी मित्र ऑर्गनायझेशन. पर्टिक्युलरली पवन सर यांचं मी धन्यवाद म्हणतो, थँक्यू म्हणतो, कारण त्यांनी आम्हाला संधी दिली आणि विद्यार्थ्यांना याचा खूप चांगला फायदा होणार आहे. तर सुरुवातीला आपण केमिस्ट्री विषयाबद्दल आणि एकूणच सीईटी या परीक्षेची तयारी कशी करावी, राहिलेल्या वेळेचा कसा उपयोग जास्तीत जास्त चांगला करून घेता येईल हे आपण बघणार आहोत. तर मी आता वेबिनारला माझ्या माहिती देण्यासाठी सुरुवात करतो आहे. त्यातला पहिला पॉइंट असा आहे की आत्ताच आपण काही महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपण बोर्ड एक्झाम दिलेली आहे. त्यानंतर आपण JEE ही परीक्षा सुद्धा बऱ्याच जणांनी दिलेला आहे. त्याचा रिझल्ट आपल्या हातात आहे. बोर्डचाही रिझल्ट काही दिवसानंतर लागेल. आपल्याला इतर आता कोणत्याही परीक्षेची तयारी करण्याचं टेन्शन नाहीये. उरलेला जो वेळ आहे त्याचा आपल्याला कसा सत्कारणी लावून चांगल्यात चांगला स्कोर करता येईल हे आपण बघणार आहोत. दुसरा पॉइंट असा आहे की आपल्याला माहिती आहे की कोरोना या महामारीमुळे फक्त महाराष्ट्र किंवा भारत याच्यामुळे ग्रासलेला नाही तर जगामध्ये हे मोठं संकट आहे. पण आपण या संकटाचा संधीमध्ये कसा उपयोग करून घेतो आहे याच्याकडे पॉझिटिव्हली पाहून आपण घरी बसून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने या वेळेचा उपयोग करून आपल्या भविष्यातील करिअर बद्दल चांगला त्याचा पॉझिटिव्हली उपयोग करून घेऊयात. कारण आपल्याला इतर ठिकाणी क्लासमध्ये जा किंवा बाहेर आणखी कुठे जा याचा आपला वेळ जाणार नाहीये आणि तोच वेळ आपण जास्तीत जास्त आपल्या प्रिपरेशनसाठी वापरणार आहोत. याप्रमाणे आपण पॉझिटिव्हली या वेळेचा उपयोग करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला माहिती आहे सर्वांना, हे पुन्हा पीपीटी मध्ये सुद्धा मी सांगणार आहे, पण आता थोडक्यात असं सांगतो की सीईटी परीक्षा ही 200 मार्कांची असते. सीईटी एक्झामिनेशन इज ऑफ 200 मार्क्स. त्याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत, ग्रुप 1 अँड ग्रुप 2. याच्याबद्दल आणखी डिटेल नंतर मी माहिती देणार आहे. आता सांगतो आहे की या 200 मार्कांपैकी 50 मार्कांचा पार्ट हा केमिस्ट्रीचा असतो. देअर कॅरीज 1 मार्क. या 50 मार्कांपैकी 25% प्रश्न जे असतात ते साधारण सोपे प्रश्न असतात. म्हणजे 50च्या 25% जर केलं तर साधारण 12.5 येतात. 12.5 म्हणजे 12 प्रश्न किंवा 13 प्रश्न हे अत्यंत सोपे प्रश्न असतात. त्यानंतर पुढचे 25% म्हणजे पुन्हा आणखी 12 किंवा 13 प्रश्न हे ऍव्हरेज प्रश्न विचारले जातात आणि 50% प्रश्न म्हणजे 25 क्वेश्चन हे क्रिएटिव्ह असतात. स्किल पाहिजे, थोडं ऍप्लिकेशन यूज करता आलं पाहिजे, कारण आत्ताच्या सीईटी एक्झाम मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स याची संख्या थोडी वाढवलेली आहे. म्हणून हे 50% जे प्रश्न आहेत
these 50% questions asked from chemistry subject in CET examination, these are application based. आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे स्किल पाहिजे आणि स्किल असण्यासाठी आपले कन्सेप्ट क्लिअर असणे हे महत्वाचं आहे. यानंतर टेक्स्टबुक कोणतं वापरायला पाहिजे. सीईटी एक्झाम आपल्याला क्रॅक करायची असेल, चांगला स्कोर करायचा असेल तर यासाठी बुक्स कोणते रेफर करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की सीईटी एक्झाम ही बोर्डच्या टेक्स्टबुक वरती अवलंबून आहे, आधारित आहे. त्यामुळे सीईटी परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचे बुक्स आहेत ते म्हणजे महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र स्टेट ऑफ बोर्ड अँड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच बालभारतीने जे बुक्स दिलेले आहेत तेच बुक्स आपल्याला फॉलो केले पाहिजेत. म्हणजे सीईटी मध्ये जास्तीत जास्त आपल्याला स्कोअर करता येऊ शकतो. यानंतर आपल्याला आणखी काही सराव केला पाहिजे, टेस्टचा सराव केला पाहिजे, कारण या परीक्षा ऑनलाईन आहेत. ऑनलाईन परीक्षा देत असताना आपल्याला अभ्यास करण्याची सवय असते, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची सवय असते, प्रॅक्टिस आपण करत असतो. पण ऑनलाईन एक्झाम देण्याची सुद्धा प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. कारण त्यावेळी आपण कदाचित एक्झाम हॉलमध्ये गडबडून जाण्याची शक्यता असते. म्हणून याची प्रॅक्टिस करणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट ह्या अवेलेबल आहेत. आपल्या विद्यार्थी मित्र ऑर्गनायझेशन या संस्थेकडून मॉक टेस्ट क्रिएट केलेले आहेत. त्या टेस्टची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम देताना आपल्याला काही अडचण येणार नाही, काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. यानंतरचा पॉइंट मी सांगू इच्छितो तो म्हणजे मागच्या काही वर्षांचे पेपर आपण रेफर केले पाहिजेत. 2019, 2018, 2017 अशा एक 2-3 वर्षांचे पेपर सीईटी मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत त्याचीही आपण आताच्या वेबिनार मध्ये काही प्रॅक्टिस करून घेणार आहोत. प्रत्येक चॅप्टर वाईज मी काही प्रश्न काढलेले आहेत आणि ह्या प्रश्नांच्या साहाय्याने आपण हे प्रश्न कसे सोडवावेत, कोणत्या ट्रिक्स वापराव्यात, कोणतं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगणार आहेच. यानंतर कुठल्याही परीक्षेची तयारी करताना हे सहज शक्य नसतं. त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात. एफर्ट्स म्हणजे इथे काय घ्यायला पाहिजे तर आपलं रिडिंग असलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असलं पाहिजे, प्रॅक्टिस असली पाहिजे, वाचन असलं पाहिजे. याचं एक उदाहरण देतो मी आपल्याला. हे उदाहरण आहे नारायण मूर्ती, इन्फोसिसचे संचालक जे आहेत. त्यांनी कशा प्रकारे ही संस्था स्थापन केली थोडं मी विषयांतर करतोय, पण आपल्याला काही उदाहरणांच्या साहाय्याने मोटिवेशन मिळावं यासाठी हे एक उदाहरण देतो आहे मी. नारायण मूर्ती हे जेव्हा 12वी मध्ये होते तेव्हा त्यांना अभ्यास करण्यासाठी खूप अशा फॅसिलिटीज नव्हत्या. एका सामान्य कुटुंबातून हा विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी सुद्धा JEE आणि नीट म्हणजे AIPMT या परीक्षा होत्याच. त्यावेळी अगदी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी याने JEE या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक्स मध्ये 17वा क्रमांक मिळवला. परंतु याचे आई वडील हे सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना JEE मध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 17वा क्रमांक आपल्या मुलाने मिळवून सुद्धा त्यांना फार त्याचा हे वाटलं नाही, गर्व वाटला नाही किंवा परिस्थितीमुळे त्यांना IIT मध्ये ऍडमिशन घेता आलं नाही. तर आपल्याकडे म्हणजे त्यांनी नंतर BSc करून इंजिनिअरिंग करून साध्या कॉलेजमध्ये IIT मध्ये प्रवेश न घेता पुढे इन्फोसिसची स्थापना केली
मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडे जर जिद्द असेल तर याच संस्थेमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, त्याच संस्थेमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, तरच मी पुढे जाईल असं आपला उद्देश नसावा. आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला जिथे मार्क्स मिळतात, चांगले मार्क्स मिळतात, जिथे आपल्याला संधी मिळेल त्याचं सोनं करावं आणि त्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं मला या उदाहरणावरून सांगायचं आहे. थोडक्यात कोणतीही गोष्ट आपण सुरुवातीला करत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये खूप अडचणी येत असतात, डिफिकल्टीज येत असतात, पण या अडचणीवरती मात करून पुढे जाणे याच्यातच खरी बुद्धिमत्ता आणि ते कौशल्य असतं असं मला वाटतं. म्हणून आपण या परीक्षेचा बाऊ न करता, न घाबरता धैर्याने जास्तीत जास्त पुढे जावं आणि वेळेचा चांगलात चांगला उपयोग करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. सीईटी परीक्षा देताना तुम्ही 12वीचा अभ्यास केलेला आहे, वर्षभर अभ्यास केलेला आहे, 11वीच्या चॅप्टरचाही अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आता अभ्यासक्रम काय आहे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यातले कन्सेप्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचे 80% पेक्षा जास्त कन्सेप्ट हे क्लिअर आहेत. फक्त काही डिफिकल्ट पार्ट जर वगळला तर मला वाटत नाही की कोणत्या विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट फार क्लिअर नाहीत. तर जास्तीत जास्त कन्सेप्ट आपले क्लिअर आहेत, फक्त त्याचा चांगला उपयोग हा कसा करून घ्यायचा हे आपण थोडं प्रश्नांच्या सहाय्याने सुद्धा पुढे बघणार आहोत. यानंतर या परीक्षेमध्ये कुठे ऑप्शन टाकता येत नाही. जसं बोर्ड एक्झाम मध्ये आपण 1-2 चॅप्टर नाही केले तरी आपल्याला स्कोरिंग करता येतं, तिथे ऑप्शनल क्वेश्चन्स असतात. तसं या परीक्षेमध्ये ऑप्शन टाकता येत नाही. आपल्याला सर्व प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सीईटी, जेईई आणि नीट या 3 परीक्षांमध्ये मुख्य फरक काय आहे तर सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. त्यामुळे आपल्याला इथे सर्व प्रश्न हे अटेम्प्ट केले पाहिजेत. कारण तुम्ही जरी उत्तर एखाद्या प्रश्नाचं चुकलं तरी इथे तुमचे मार्क्स हे मायनस होणार नाहीत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे नसल्यामुळे मार्क्स वजा होणार नाहीत. जे काही बरोबर तुमची उत्तरं आलेत तेवढे सर्व मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून या परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न हा ऑप्शनला टाकायचा नाही किंवा तो सॉल्व्ह केलेला नाही असा ठेवायचा नाहीये. यानंतर कॉलेजेस. आपल्याला सीईटी परीक्षा दिल्यानंतर कोणत्या प्रोफेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन घेता येतं तर आपल्याला मेनली इंजिनिअरिंग आणि फार्मसी या परीक्षांसाठी, या प्रोफेशनल कोर्सेससाठी आपल्याला सीईटी परीक्षा द्यायची आहे. सीईटी परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कोणते चांगले कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं तर पुणे आणि परिसराचा जर विचार केला आपण तर पुण्यामध्ये सर्वात बेस्ट कॉलेज आहे इंजिनिअरिंगसाठी, ते म्हणजे COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सर्वात बेस्ट इन्स्टिट्यूट आहे इंजिनिअरिंगसाठी. त्याच्यानंतर पुण्यातच VIT, MIT, PVG, TICT यासारख्या अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतं. आणखी सीईटी बरोबरच तुम्ही JEE एक्झाम ही काही जणांनी दिलेली आहे, त्यांचा स्कोरही चांगला आलेला आहे. काही जण आणखी ही परीक्षा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपला स्कोर जर चांगला झाला तर आपल्याला जे आत्ता कॉलेजेस सांगितले त्याच्यापेक्षाही चांगल्या कॉलेजमध्ये म्हणजेच IIT इन्स्टिट्यूट जे आहेत त्या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळू शकतो. याप्रमाणे आपण जर चांगली तयारी केली तर आपण या चांगल्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेऊ शकतो. तसंच दुसरं आहे इंजिनिअरिंग बरोबरच फार्मसी. फार्मसीमध्ये वेगवेगळ्या डिग्र्या आहेत.
ज्याप्रमाणे डॉक्टरेट एक फॉर्म डी एक 2 वर्षापासूनच नवीन सुरू झालेली एक स्ट्रीम आहे फार्मसीमध्ये. इट इज इक्विव्हॅलंट टू मेडिसिन डॉक्टर, आणि बाकीचे कोर्सेस आहेतच, जसं की बी फार्म, डी फार्म हे कोर्सेस आहेत. त्यापुढे तुम्ही एम फार्म करून रिसर्च करू शकता. असे बरेच ऑप्शन आहेत. मला थोडक्यात सांगायचं आहे की सीईटी परीक्षेनंतर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोफेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन मिळू शकतं आणि तिथे आपण आपलं चांगलं करिअर घडवू शकतो. आता ही झाली जनरल इन्फॉर्मेशन अबाउट सीईटी एक्झामिनेशन. यानंतर आणखी आपण काही माहिती पीपीटीच्या साहाय्याने बघूयात आणि त्याच्या आपण क्वेश्चन्स, काही मॉडेल क्वेश्चन्स जे काढलेले आहेत, जे नेहमी सीईटी एक्झाम मध्ये विचारले जातात, असे प्रश्न आपण काही बघणार आहोत. तर सुरुवात करूयात सीईटी बद्दलच्या माहितीबद्दल पीपीटीच्या फॉर्म मध्ये. पवनजी पहिली स्लाइड प्लीज. येस, ओके. फर्स्ट, येस, थँक्यू. या स्लाइडमध्ये MHT CET या परीक्षेबद्दल सिलेबस कोणता आहे आणि कोणत्या सिलेबसला किती वेटेज आहे याबद्दल माहिती दिलेली आहे. जे आपण 11वी मध्ये स्टडी केलेला सिलेबस आहे, त्या सिलेबस पैकी काही म्हणजेच 20% वेटेज will be given for 11th standard syllabus आणि मॅक्झिमम वेटेज आहे ते 12वीच्या सिलेबस वरती आहे, म्हणजे 80%. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑल क्वेश्चन्स आर MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. या प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन आहेत. कालच्या फिजिक्सच्या वेबिनार मध्ये सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे, इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आपण ऑप्शन समजा पहिल्यांदा चूज केला तर तो आपण बदलू शकतो, बदलण्याची आपल्याला संधी असते. परंतु जर सबमिट केला आन्सर तर ते आपल्याला बदलता येत नाही, हेही लक्षात ठेवा. नंतर या एक्झाम मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे बुक्स जे आहेत ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच बालभारतीचे जे बुक्स आहेत ते आपण रेफर केले पाहिजेत, कारण पूर्ण पेपर सेट करत असताना ही टेक्स्टबुक समोर ठेवूनच पेपर हा सेट केला जातो. फक्त ऍप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते मात्र या पुस्तकातील आहे तसेच असतील असे नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. नेक्स्ट वन. नंतर या MHT CET या परीक्षेचा पॅटर्न. या परीक्षेचा पॅटर्न प्रिव्हियस वन. प्रिव्हियस स्लाइड. या परीक्षेच्या पॅटर्न मध्ये हायलाइट्स काय आहेत तर मोड ऑफ एक्झामिनेशन. All of you know very well that the mode of examination is only online examination. The medium of examination you can choose, or you had already chosen this medium while filling your application form as a English medium, Marathi medium or Urdu medium. Then number of papers. Total papers in this examination are 3 papers. We know very well this physics and chemistry is a combined 1 paper. Then zoology and botany, it is a 2nd paper, and mathematics is a 3rd paper. So there are a total 3 papers: physics, chemistry, zoology, botany, commonly called as a biology, and 3rd is a mathematics. So this is a pattern for CET examination. Next.
Next, then we will see the number of questions and weightage for different these questions based on subject. First is a mathematics. For mathematics subject, 10 questions will be asked from 11th standard syllabus and 40 questions will be asked from 12th standard syllabus. In mathematics, each question carries 2 marks. Like this, for 50 questions, 100 marks will be given for 50 questions. In physics, chemistry, botany and zoology, similar is the number of questions in 11th standard and 12th standard, that is 10 questions from 11th standard syllabus and 40 questions from 12th standard syllabus. But the marks per questions given in physics, chemistry, botany and zoology, these are different. So these are 1 mark for each question. So there are total marks will be, these are 50, 50, 50 and 50 for physics, chemistry, botany and zoology subject. So that is about the distribution of marks and the questions based on different subjects and different standard. Next. Then duration of examination, that is time given for solving these questions. So for mathematics, the time given will be 90 minutes. To solve 50 questions, the time given will be 90 minutes. In physics and chemistry, there are total 100 questions. That is from physics 50 questions and chemistry 50 questions. Total 100 questions. Time given to solve these questions will be 90 minutes. In biology, that is botany and zoology, there are total again 100 questions and time given will be 90 minutes. Next slide. Then PCM and PCB, these are the 2 groups. I had already discussed this. So one is engineering and technology discipline candidate have to take the physics, chemistry and math. This physics, chemistry, these are the compulsory, and biology or mathematics as an optional subject. So these are the 2 groups for, that is a PCM or PCB. Next. Then this PCM and PCB, this subject are divided into 2 groups. That is group 1 is this physics and chemistry, and second group is, it is a mathematics or biology. You have to select either mathematics or biology. But for engineering, you have to select this PCM group, and for pharmacy, you can select PCM or PCB group. Next. Next, please. आता आपण केमिस्ट्री या विषयाबद्दल जास्ती डिटेलमध्ये माहिती घेऊयात. केमिस्ट्रीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरला हे ठराविक वेटेज आहे आणि त्या वेटेजनुसार आपण अभ्यासाचं जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करता येईल. कारण त्या चॅप्टरमध्ये दिलेला कंटेंट किती आहे त्याप्रमाणे हे वेटेज दिलेलं आहे.
तर सर्व केमिकल, थर्मोडायनॅमिक्स अँड एनर्जेटिक्स यासाठी 13% वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 100 क्वेश्चन्स असतील तर याला 13% वेटेज इज गिवन फॉर दिस chapter. Then next chapter, it is P block elements. It is one of the important chapter in 12th standard syllabus. या चॅप्टर मध्ये आत्ताचा नवीन आलेला सिलेबस आणि ओल्ड सिलेबस याच्यामध्ये काय फरक आहे? तर ओल्ड सिलेबस मध्ये ग्रुप 15 टू ग्रुप 18 पिरियोडिक टेबल मधले ग्रुप 15 टू ग्रुप 18 असे ग्रुप्स दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास या पी ब्लॉक एलिमेंट मध्ये दिलेला आहे. परंतु नवीन सिलेबस मध्ये ग्रुप 16 टू ग्रुप 18 असे दिलेले आहेत. त्यामुळे या चॅप्टरला वेटेज दिलेलं आहे ते 11% दिलेलं आहे. यानंतरचा पुढचा महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीला 9% वेटेज दिलेलं आहे. नेक्स्ट 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 स्लाइड. यानंतर सॉलिड स्टेट प्रिव्हियस वन previous solid state 6% weightage is given. Then solution and colligative properties हा ही महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, देन डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर अशा महत्वाच्या प्रॉपर्टीज आणि सिंपल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. त्यासाठी 6% वेटेज दिलेला आहे. केमिकल कायनेटिक्स हा सुद्धा खूप सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन, मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन, टाइप्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, इन्स्टंटेनियस अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यावरतीच सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पुढच्या चॅप्टरचा पार्ट हा अवलंबून आहे. याला 5% वेटेज दिलेला आहे. यानंतर अल्डिहाइड अँड कीटोन अँड कार्बॉक्झिलिक ऍसिड दॅट इज ऑल्सो प्युअरली ऑर्गॅनिक केमिस्ट्री पार्ट अँड द वेटेज गिवन इज 5% अगेन. नेक्स्ट प्लीज. यानंतर पुढच्या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की बायोमॉलिक्युल्स याला 5%, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, न्यूक्लिक ऍसिड्स, देन हॉर्मोन्स अँड विटॅमिन्स अँड एन्झाइम्स, ऑल दिस स्टडी इज गिवन अँड दॅट कॅरीज द 5% वेटेज. पॉलिमर्स मध्ये सिंथेटिक आणि नॅचरल पॉलिमर्स आणि वेगवेगळ्या टाईपचे पॉलिमर प्रिपरेशन देअर starting materials. For this again 5% weightage is given. Chemistry in everyday life हा सर्वात सिंपल चॅप्टर आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर कोणत्याच परीक्षेमध्ये विचारले जात नाही. काही कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर दिलेले आहेत. त्यामुळे हा चॅप्टर थोडंसं आपल्याला अवघड वाटतो, पण त्याचं टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण या चॅप्टरमध्ये जे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहेत ते कुठल्याच परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत ते मेनली या चॅप्टर मधून विचारले जातात. म्हणजे मेडिसिन्स, त्याचे डिफेक्ट्स, त्याचे युजेस आणि सोप्स अँड डिटर्जंट्स याबद्दलही माहिती दिलेली आहे. अँटीऑक्सिडंट्स याबद्दलही माहिती दिलेली आहे. त्याच्यावरती जास्त प्रश्न असतात. मी काही प्रश्न काढलेले आहेत. त्याच्यामध्ये या चॅप्टर मधलेही काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट. हा पार्ट आपण थोडा काही वेळापूर्वीच बघितला होता.
ज्याप्रमाणे मॅथमॅटिक्स मध्ये 50 प्रश्न विचारले जातात, फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 असे मिळून पहिल्या ग्रुपमध्ये 150 क्वेश्चन्स विचारले जातात. मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, फिजिक्स केमिस्ट्रीच्या प्रश्नाला 1 मार्क असे मिळून 200 मार्कांचा पेपर असतो. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे फिजिक्सचे 50 प्रश्न, केमिस्ट्रीचे 50, बॉटनी 50 आणि झुलॉजी 50 म्हणजे पीसीबी ग्रुपमध्ये पुन्हा 200 प्रश्न आणि 200 मार्क असतात. नेक्स्ट. या स्लाइडमध्ये थोडासा पार्ट राहून गेलेला आहे कॅप्चर करायचा. तो असा आहे की केमिस्ट्री या स्लाइड बद्दल मी थोडक्यात सांगतो की आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या 4ही विषयांचा या सीईटी, जेईई आणि नीट या परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर जेईई एक्झाम मध्ये सर्वात जास्त स्कोअर करून देणारा सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री सब्जेक्ट आहे. नंतर नीट मध्ये आणि सीईटी मध्ये जर विचार केला तर बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे सर्वात जास्त स्कोअर करून देणारे सब्जेक्ट आहेत. थोडक्यात मला सांगायचं आहे की केमिस्ट्री हा एक महत्वाचा विषय आहे की त्याच्यामुळे आपल्या ह्या सर्व एंट्रन्स एक्झाम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर केमिस्ट्री या विषयामध्ये होऊ शकतो. बरेच विद्यार्थी केमिस्ट्रीचं जरा जास्ती टेन्शन घेतात. त्याचं एक कारण मला साधारण असं वाटतं की इक्वेशन्स कसे लक्षात ठेवावेत आणि त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर एक लक्षात ठेवा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या केमिस्ट्रीच्या पार्ट मधले जे प्रश्न विचारले जातात इक्वेशन्स वरती, त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. इक्वेशन्स वरती डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. म्हणजे व्हॉट इज द नेम ऑफ प्रॉडक्ट, विच प्रॉडक्ट इज फॉर्म इन दिस रिॲक्शन, किंवा इक्वेशन दिलेलं असतं त्याच्यामध्ये ए आणि बी आयडेंटिफाय करा, या प्रकारचे प्रश्न असतात. असेच प्रश्न ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले असतात. आणखी एक सांगतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री बद्दल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले इक्वेशन्स चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला 11th स्टँडर्ड मधला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर आहे. आणि त्याच्यानंतरचे अल्केन, अल्कीन, अल्काईन आणि अरोमॅटिक या चॅप्टरचा ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांना 12वी मधलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा पार्ट स्टडी करणं आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवणं हे अजिबात अवघड जात नाही. थोडक्यात याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस नॉलेज ऑर्गॅनिक केमिस्ट्री बद्दल माहित असलं पाहिजे. आपण हे प्रश्न सुरू करण्याच्या आधी एक 5 मिनिटाचा मध्ये ब्रेक घेणार आहोत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या काही डाऊट्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, त्याचीही मी उत्तरं देणार आहेत. आता तो एक प्रयत्न मी केला, थोडक्यात तो पॉइंट पूर्ण करतो आणि नंतर आपण ब्रेक घेऊयात. ब्रेक एवढ्यासाठी की तुमचे काही डाऊट्स असतील, डिफिकल्टी असतील, ते आपण आधी बघूयात प्रेफरन्शियली आणि त्याच्यानंतर मी काही प्रश्न घेणार आहे. तर सुरुवातीला मी सांगत होतो की इक्वेशन्स कसे लक्षात ठेवावेत. इक्वेशन्स लक्षात ठेवण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे 11वीच्या सिलेबस मधला बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन, अल्कीन, अल्काईन आणि अरोमॅटिक हे 11वीच्या सिलेबस मधले जे चॅप्टर दिलेले आहेत त्याच्यामधला हा प्राथमिक पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे. म्हणजे नेम्स ऑफ अल्केन्स, अल्कीन्स, अल्काईन्स आणि त्यांचे स्ट्रक्चर हे आपल्याला आधी यायला पाहिजेत. हे जर चांगल्या प्रकारे आले
तर आपल्याला 12वी मधलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री लक्षात ठेवायला अजिबात अवघड नाहीये, सॉल्व्ह करायला अवघड नाहीये. आणखी तुमच्या काही क्वेरीज असतील ते आपण आधी ब्रेकमध्ये बघूयात आणि नंतर पुढचा पार्ट म्हणजेच केमिस्ट्रीचे मॉडेल क्वेश्चन्स जे आहेत नेहमी विचारलेले आहेत सीईटी मध्ये ते आपण बघणार आहोत. पवनजी, मला वाटतं विद्यार्थ्यांना आपण ऑडिओ ऑन करायला परवानगी द्यावी, म्हणजे त्या विद्यार्थी आपल्याशी डायरेक्ट बोलू शकतील. हो, ज्यांना कोणाला प्रश्न असतील त्यांनी कृपया अनम्यूट करा आणि त्यांनी प्रश्न विचारा. कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो. हा सर, मला ऍक्च्युली ऑर्गॅनिक चांगलं जमतं, पण इनऑर्गॅनिक मध्ये इतके एक्सेप्शन असतात की सॉल्व्ह करताना कोणता क्वेश्चन तो लगेच चुकतो एक्सेप्शनमुळे इनऑर्गॅनिक मध्ये. इनऑर्गॅनिक मध्ये का? हो. हॅलो, आवाज क्लिअर येत नाहीये मला, मध्ये ब्रेक होतोय. हॅलो. इनऑर्गॅनिक मध्ये पुढे काय म्हणालीस? इनऑर्गॅनिक मध्ये सर इतके एक्सेप्शन्स आहेत की कोणता प्रश्न सॉल्व्ह करायला गेले की मग नंतर कळतं की तो प्रश्नाचा हेच वेगळा होता. म्हणजे ते उत्तर इतकं असं हे करताना डिप्रेसिंग असतं ते उत्तर खूप. म्हणजे इतके एक्सेप्शन्स इनऑर्गॅनिक मध्ये इतके एक्सेप्शन्स आहे की ते लर्न करता करता नाकेनऊ येतात सर. त्याच्यावर काहीतरी सांगा. मी नीट देते यावर्षी. सांगतो मी 2 मिनिटं. तर हो सांगतो. हे पहा, केमिस्ट्रीमध्ये मुख्य 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट फिजिकल केमिस्ट्री, दुसरा पार्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या तिन्ही पार्ट पैकी पहिल्या पार्ट वरती आणि शेवटच्या पार्ट वरती जास्ती प्रश्न हे ऍप्लिकेशन बेस्ड असतात आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पार्ट वरती जे प्रश्न असतात ते डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. डायरेक्ट क्वेश्चन्स म्हणजे याची उदाहरण आपण बघणार आहोत. आता समजा जनरल प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस या चॅप्टर मधले जर प्रश्न विचारला, हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणते चॅप्टर आहेत तर डी अँड एफ ब्लॉक टी ब्लॉक पासून सुरुवात करूया. टी ब्लॉक एलिमेंट्स, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, हे चॅप्टर्स इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. आणखी एक जनरल प्रिन्सिपल्स, हा ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. समजा मी एक 3-4 चॅप्टर मधले एक्झाम्पल घेतो. पहिला आहे जनरल प्रिन्सिपल्स. जनरल प्रिन्सिपल्स या चॅप्टरवरचे जर प्रश्न विचारले तर कोणते विचारू शकतात तर ओव्हर्स, त्यांचं नॉमेनक्लेचर म्हणजे ओव्हरचे नेम्स, त्यानंतर कोणते फर्नेस वापरतात, कोणत्या याच्यात किती टेम्परेचर वापरलं जातं, कोणत्या मेटॅलर्जीमध्ये टेम्परेचरच्या कंडिशन्स काय आहेत, कॅटलिस्ट कोणते वापरले जातात, असे प्रश्न आणि अलॉयचं कॉम्पोजिशन विचारलं जाऊ शकतं. आणि हे प्रश्न जे असतात ते डायरेक्ट क्वेश्चन्स असतात, याला ऍप्लिकेशन अजिबात नसतं. आणि अल्टरनेटिव्ह म्हटलं तर तुला माझ्या माहितीप्रमाणे तुला जे वाटतं ते आन्सर मध्ये किंवा ऑप्शन मध्ये सिमिलॅरिटी वाटते आपल्याला जास्त, पण याचं थरो जर रिडिंग केलं आणि आपले स्वतःचे जर पॉइंट्स काढले तर इनऑर्गॅनिक हा सर्वात सिंपल पार्ट आहे केमिस्ट्री या सब्जेक्ट मधला. दुसरं एक उदाहरण देतो, म्हणजे आणखी एक जनरल प्रिन्सिपल मधलंच सांगायचं राहिलं. एक म्हणजे जर ओव्हरची नावं विचारली तर आयर्नचं ओव्हर आहे हेमेटाइट, अल्युमिनियमचं ओव्हर आहे बॉक्साईट. अशी ओव्हर्स ही लक्षात जर ठेवली आणि त्याचे फॉर्म्युली तर ह्याच्यावरचे प्रश्न मला नाही वाटत की थोडासा अवघड वाटण्यासारखा पार्ट आहे, पण याच्यात अवघड काहीच नाहीये. कारण या चॅप्टरमध्ये फक्त व्हास्ट पोर्शन जास्त आहे, म्हणजे जो कंटेंट आहे या चॅप्टरमध्ये तो जास्त आहे. त्यामुळे हा थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो. हा आणखी सिंपल होण्यासाठी मी एक सजेस्ट करू शकतो, तो म्हणजे हा चॅप्टर कमीत कमी
10 वेळा वाचून काढणे, फक्त रीड करायचं आहे. आणि वेगळे जे शब्द वाटतात आपल्याला इम्पॉर्टंट, जे पार्ट वाटतो त्याला अंडरलाईन करायचा आणि ते वेगळे थोडे लिहून काढायचे, वेगळ्या नोटबुकमध्ये त्याचं नोटिंग करावं असं मला वाटतं. आणि स्ट्रक्चर जे आहेत ते ऍक्च्युअली विचारले जात नाहीत, फक्त स्ट्रक्चरमध्ये काय आहे, वेगळं स्पेसिफिकेशन काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. बर्न अँगल विचारला जाऊ शकतो. नंतर डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स मध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मेटल्स मध्ये भरपूर रिझन्स आहेत, पण या रिझनला अल्टरनेटिव्ह आन्सर असं नसतं, एकच फिक्स आन्सर असतं. म्हणजे कलरच्या बाबतीमध्ये असेल, मॅग्नेटिक प्रॉपर्टीजच्या बाबतीमध्ये असेल, आणखी बऱ्याच प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत या चॅप्टरमध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. नंतर याचे इफेक्ट्स आहेत, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन, त्याचा कॉज आणि त्याचे इफेक्ट्स. त्याच्यावरतीही असं कन्फ्युज करण्यासारखं काही नाहीये असं मला वाटतं. यानंतर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम आणि 2-3 थिअरी दिलेल्या आहेत बॉन्डिंगच्या, म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. हा जर पार्ट जर व्यवस्थित केला तर कोऑर्डिनेशन वरचे सुद्धा मागच्या 3 परीक्षांमधले जर प्रश्न बघितले तर अत्यंत सोपे प्रश्न विचारलेले आहेत. हॅलो. ओके सर. हा, आणखी तुला वाटत असेल काय तर विचारू. हा, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आणखी कोणाला कोणताही डाऊट असेल तर विचारा. सर, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधलं ऑप्टिकल आयसोमेरिझम कधी कधी कळत नाही, हो, तर आपण बरोबर सांगतो. ऑप्टिकल आयसोमेरिझम हे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे, बरोबर आहे? आठवतंय का? हा, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी म्हणजे डी आणि एल आयसोमर म्हणजेच इनॅन्शिओमर्स म्हणजेच नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, बरोबर आहे? तर हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे जे स्ट्रक्चर दिलेले आहे टेक्स्टबुक मध्ये त्याची मिरर इमेज इमॅजिन करायची आहे आणि ती मिरर इमेज जर ऑब्जेक्ट वरती ठेवली तर ती कोइन्साइड जर नाही झाली एक्झॅक्टली तर दॅट इज ऑप्टिकल आयसोमर, आणि कोइन्साइड जर झाली तर दॅट इज नॉट ऑप्टिकल आयसोमर, दॅट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आणि या टाईपच्या आयसोमेरिझमलाच ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हणतात. याच्यामध्ये जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल मध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्याचं थोडे चान्सेस असतात. जॉमेट्रिक मध्ये सिस आणि ट्रान्स हे टाईप आहेत आणि याच्यामध्ये जसं ऑप्टिकल मध्ये बघितलं कोइन्साइड, तसं इथे कोइन्साइड होण्याची काही कारण नसते. सिमिलर ग्रुप फक्त एका साइडला आले पाहिजेत आणि डिफरंट ग्रुप आहेत किंवा सिमिलर ग्रुप्स आहेत ते अपोजिट साइडला आले की ट्रान्स. म्हणजे जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल मध्ये थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी टेक्स्टबुक मधले जी एक्झाम्पल्स आहेत ती समोर ठेवून जर आपण बघितलं त्याचे मिरर इमेजेस आणि सिमिलर आणि डिफरंट ग्रुप्स, तर हे दोन्ही पॉइंट्स मला वाटतं चांगल्या पद्धतीने क्लिअर व्हायला मदत होईल. हॅलो. हा, थोडं लक्षात आलंय का? हा, थोडंसं काय कर, टेक्स्टबुक ओपन कर, त्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम कोऑर्डिनेशन कंपाऊंडची कोणतीही एक्झाम्पल दिलेत आणि ती एकमेकावरती जर ठेवून आपले जसे 2 हात आपण एकमेकावरती ठेवल्यानंतर फर्स्ट फिंगर ऑफ लेफ्ट हँड साइड अँड फर्स्ट फिंगर ऑफ राईट हँड साइड, when it coincides then this is called as a superimposable. असं सुपरइम्पोजेबल आणि नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस जर बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम हा कन्सेप्ट जास्त चांगल्या प्रकारे कळू शकतो. तसा ट्राय कर.
ओके. थँक्यू. Okay. Okay, next query, please. Vivek, Karthik, please ask your query. Vivek, are you there? Vivek? Sir, he is asking about physical chemistry. How to concentrate on physical chemistry. Okay. How to study physical chemistry. Okay. Yes, sir. Okay, I will answer it. Okay. फिजिकल केमिस्ट्री मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक थोडे याच्यावरती ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. फिजिकल केमिस्ट्री या पार्ट मध्ये सॉलिड स्टेट, सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स असे 5 चॅप्टर येतात. जे न्यूमरिकल्स विचारले जातात ते मेनली फिजिकल केमिस्ट्री वरतीच विचारले जातात. आपल्या 50 प्रश्नांपैकी कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 न्यूमरिकल्स हे सीईटी एक्झाम मधून विचारले जातात. यातले 5 विचारले तर प्रत्येक चॅप्टर वरती एक न्यूमरिकल विचारला जातो आणि 5 पेक्षा जास्त जर विचारले तर मोठे जे चॅप्टर्स आहेत म्हणजे मगाशी आपण वेटेज बघितलं त्याप्रमाणे केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स याच्यावरती 2-2 न्यूमरिकल्स हे विचारले जाण्याची शक्यता असते. तर फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास करताना आपण सुरुवातीला सर्व चॅप्टर्स म्हणजे सॉलिड स्टेट पासून ते केमिकल कायनेटिक्स पर्यंत सर्व चॅप्टर्स मधले टेक्स्टबुक मधले प्रत्येक लाईन ही केअरफुली रीड केली पाहिजे. हे रीड करत असताना वेगळे जे इम्पॉर्टंट वर्ड्स वाटतात आपल्याला त्याला अंडरलाईन केलं पाहिजे. प्रत्येक जे वेगळे वर्ड्स दिलेले आहेत त्याचं मिनिंग काय आहे ते बघितलं पाहिजे. म्हणजे समजा पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम, नंतर सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये कॉन्सन्ट्रेशन, सोल्यूट, सॉल्व्हंट, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, थर्मोडायनॅमिक्स मध्ये बघितलं तर सिस्टीम, टाइप्स ऑफ सिस्टीम, प्रोसेस, टाइप्स ऑफ प्रोसेसेस. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघितलं तर कंडक्टिव्हिटी, रेझिस्टन्स, टाइप्स ऑफ सेल आणि ईएमएफ सिरीज. केमिकल कायनेटिक्स मध्ये बघितलं तर ऑर्डर, इन्स्टंटेनियस रेट, ऍव्हरेज रेट, मॉलिक्युलॅरिटी आणि रेट लॉ. हे सर्व पॉइंट थरोली रीड केले पाहिजेत. ते नोटबुक मध्ये नोट केले पाहिजेत. त्याचं मिनिंग लिहून घेतलं पाहिजे. जर मिनिंग माहित नसेल, लक्षात येत नसेल तर आपण ते गुगल वरती सर्च करू शकता. इझिली अवेलेबल आहे. कोणत्याही वर्ड्सचं मिनिंग आपल्याला सहजपणे उपलब्ध आहे ते मिळू शकतं किंवा जे कॉन्टॅक्ट मधले टीचर आहेत त्यांनाही फोन करून तुम्ही याचं मिनिंग विचारू शकता. दुसरी गोष्ट फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आणखी तयारी करत असताना जे लॉज दिलेले आहेत त्या लॉचे स्टेटमेंट आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे. या लॉ वरती डायरेक्ट स्टेटमेंट न विचारता बऱ्याच वेळा याचं ऍप्लिकेशन विचारलं जातं. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आहे सॉलिड स्टेटमध्ये लॉ असं दिलेला नाही, परंतु पुढच्या सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये हेनरीज लॉ, थर्मोडायनॅमिक्स मध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, हेस लॉ, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये किर्चॉफ्स लॉ, फॅरेडेज लॉ आणि केमिकल कायनेटिक्स मध्ये असं लॉ असं दिलेलं नाही, परंतु ऑर्डर आणि रेट यांचे डेफिनेशन दिलेले आहेत. या डेफिनेशन आणि लॉज हे आपल्याला केअरफुली लर्न केले पाहिजेत. त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लॉज येणे आवश्यक आहे. तिसरा पार्ट आहे फिजिकल केमिस्ट्री मधला, तो म्हणजे इक्वेशन्स. म्हणजे सॉलिड स्टेट घेतलं तर सॉलिड स्टेट मध्ये
जेवढे जेवढे इक्वेशन्स दिलेत तेवढे इक्वेशन आपण लिहून काढले पाहिजेत. नुसते वाचून लक्षात राहत नाहीत. यू हॅव टू राईट ऑल दीज इक्वेशन्स with their terms given in that equation, meanings of the term given in that equation. म्हणून त्या इक्वेशन मध्ये दिलेले टर्म्स आहेत ते यायला पाहिजेत. उदाहरणार्थ डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे सॉलिड स्टेट मध्ये, त्याच्यामध्ये D इक्वल टू किंवा रो इक्वल टू डेन्सिटी, Z इक्वल टू ॲटॉमिक नंबर, M इज इक्वल टू मोलर मास किंवा ॲटॉमिक मास, Na इक्वल टू अवोगॅड्रोज नंबर, असे बरेच इक्वेशन्स दिलेले आहेत. या इक्वेशन्स मधले प्रत्येक टर्मचं जर मिनिंग आलं तर आपल्याला न्यूमरिकल्स इझिली सॉल्व्ह करता येतील. याचे काही एक्झाम्पल्स आपण या पीपीटी मध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये बघणार आहोत. हे सर्व केल्यानंतर किमान 2-3 वेळा हे सर्व रिवाइज केलं पाहिजे आणि एकदा हे सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाले की फिजिकल केमिस्ट्री मधले सुद्धा प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. त्याचे काही सॅम्पल क्वेश्चन्स आता आपण सॉल्व्ह करणार आहोतच. नेक्स्ट क्वेरी प्लीज. हॅलो. हॅलो सर, आणखीन एक विचारायचं होतं. हॅलो. हॅलो. हो विचार ना. हा बोल. टायट्रेशनचे जे प्रॉब्लेम्स असतात ना, हो ते म्हणजे नीट मध्ये हा बोल ना पुढे. ते सोडवायचे हो बरोबर आहे. हा म्हणजे सांगतो. कितीतरी मुलांना म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिडच्या अगेन्स्ट टायट्रेशन केलं होतं. हा सांगतो. आता टायट्रेशन मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला माहिती आहे टायट्रेशन मध्ये आपण 2 सोल्युशन्स वापरतो. एक सोल्युशन ब्युरेट मध्ये वापरतो आणि दुसरं सोल्युशन पिपेट थ्रू घेत असतो. थोडक्यात एक टायट्रेशनचा पार्ट करत असताना आपण 2 सोल्युशन मध्ये हे टायट्रेशन करत असतो. टायट्रेशन करत असताना आपण 2 प्रकारचे कन्सेप्ट इथे वापरू शकतो. एक नॉर्मॅलिटी आणि दुसरा मोलॅरिटी. नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी. नॉर्मॅलिटी प्रमाणे जर आपल्याला आन्सर काढायचा असेल तर N1V1 इक्वल टू N2V2 हा फॉर्म्युला यूज केला पाहिजे आणि मोलॅरिटी प्रमाणे सॉल्व्ह करायचं असेल तर M1V1 इक्वल टू N2V2 हा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. नॉर्मॅलिटी प्रमाणे फॉर्म्युला यूज केला तर N म्हणजे नॉर्मॅलिटी आणि V म्हणजे व्हॉल्यूम. मोलॅरिटी प्रमाणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर M म्हणजे मोलॅरिटी आणि V म्हणजे व्हॉल्यूम. 1 stands for first solution and 2 stands for second solution. आता इथे ब्युरेट मधलं फर्स्ट घ्यायचं की पिपेट मधलं फर्स्ट घ्यायचं याच्यामध्ये काही फरक पडत नाही. वी कॅन टेक एनी 1 सोल्युशन as a solution number 1 and any other solution as a solution number 2. याच्यावरून आपल्याला N1V1 equal to N2V2 किंवा M1V1 equal to M2V2 याच्यावरून आपल्याला नॉर्मॅलिटी किंवा मोलॅरिटी मिळू शकते. नॉर्मॅलिटी मिळाली तर इक्विव्हॅलंट वेट वापरून आपण स्ट्रेंथ काढू शकतो आणि मोलॅरिटी जर मिळाली तर मोलर मास म्हणजे मॉलिक्युलर वेट वापरून आपण स्ट्रेंथ काढू शकतो. हा दोन्ही मधला मुख्य फरक आहे. आता टायट्रेशन एक्सपेरिमेंट मध्ये काही ऍसिड्स हे मोनोबेसिक वापरले जातात आणि काही ऍसिड्स हे डायबेसिक किंवा ट्रायबेसिक वापरले जातात. मोनोबेसिक ची एक्झाम्पल्स आहेत HCl. डायबेसिकचे एक्झाम्पल आहे सल्फ्युरिक ऍसिड. ट्रायबेसिकचे एक्झाम्पल आहे फॉस्फरिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड हे सुद्धा डायबेसिक ऍसिडचे एक्झाम्पल आहे. इथे नॉर्मॅलिटी प्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं तर मोलॅरिटी याच्या बरोबर हाफ येते. म्हणजे डायबेसिक किंवा ट्रायबेसिक असेल तर मोलॅरिटी 1/2 किंवा 1/3 एवढी येऊ शकते. पण मोलॅरिटी प्रमाणे केलं
तर डायरेक्ट जे आन्सर येईल दॅट इज द मोलॅरिटी अँड द स्ट्रेंथ. याप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यास हे क्वेश्चन सुद्धा आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतील. अजून टायट्रेशन बद्दल वेगळं काय विचारायचं असेल तरी विचारू शकता. काही रिएक्शन मध्ये चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट असतो, म्हणजे हो बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ त्याला आपण डिस्प्रपोर्शन. हा, त्यावेळी हे इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी ते महत्वाचं असतं. जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते तेव्हा तो नंबर आपल्याला बॅलन्स करायला लागतो रिॲक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइडला. मेनली KMnO4 आणि ऑक्झॅलिक ऍसिड या टायट्रेशन मध्ये हा ऑक्सिडेशन नंबर चेंज होतो, म्हणजे रेडॉक्स या टाईपच्या टायट्रेशन मध्ये. हा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे तो आपण बॅलन्सिंग करण्यासाठी वापरला जातो आणि बॅलन्सिंग केल्यानंतर जे इक्वेशन येईल त्याचा स्ट्रेंथ काढण्यामध्ये उपयोग होतो. म्हणजे किती मोल्स आहेत रिॲक्टंटचे किंवा प्रोडक्टचे त्याप्रमाणे आपण पुढे ग्रॅम पर लिटर म्हणजे स्ट्रेंथ काढू शकतो. ओके, आणखी कोणाला काही क्वेश्चन्स? सर रिएक्शन कशा स्टडी करायच्या? हा, मगाशी मी हा पॉइंट थोडक्यात सांगितला होता, पुन्हा एकदा सांगतो. आधी पहिल्यांदा सांगतोय की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या रिॲक्शन्स कशा लक्षात ठेवाव्यात, कशा स्टडी कराव्यात. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या सर्व रिॲक्शन्स ह्या दीज आर बेस्ड ऑन 11 स्टँडर्ड सिलेबस. मगाशी हे सांगितलेलंच आहे मी की 11वी मधले बेसिक प्रिन्सिपल्स, अल्केन, अल्कीन, अल्काइन, अरोमॅटिक या चॅप्टर मध्ये जेवढे जेवढे फॉर्म्युले दिलेले आहेत, स्ट्रक्चर दिलेले आहेत, त्या सगळ्यांचं आपल्याला नॉमेनक्लेचर आणि त्याचा फॉर्म्युला यायला पाहिजे. जर हा आला नाही तर 12th मधल्या रिॲक्शन्स लक्षात येत नाहीत. त्यामुळे 11वी मधली जी पुस्तकं आहेत त्याच्यामधले बेसिक प्रिन्सिपल्स, अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स आणि अरोमॅटिक या चॅप्टर मधले जेवढे फॉर्म्युले दिलेत तेवढे सर्व लिहून काढा. त्यांची नावं लिहून काढा, दोन्ही प्रकारचे नेम्स लिहून काढा, कॉमन नेम आणि आयुपॅक नेम. हे एकदा आलं की 12वी मधली कुठलीच रिॲक्शन तुम्हाला डिफिकल्ट वाटणार नाही. आता रिॲक्शन लक्षात कशी ठेवायची आहे. समजा एक उदाहरण देतो मी. व्हॉट इज ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन इथेन? हा सर्वात सिंपल क्वेश्चन आहे. समजण्यासाठी हे सोपं उदाहरण घेतलेलं आहे मी. आता इथे प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन इथेन इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट? हे इक्वेशन लिहिता येण्यासाठी मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना हे इक्वेशन सहज लिहिता येतं. याचं कारण असं आहे की आपल्याला या वर्ड्स मध्ये जो प्रॉब्लेम दिलेला आहे, जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचे सर्वांचे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. म्हणून इक्वेशन असं येईल C2H6. आपल्याला माहिती आहे इथेनचा फॉर्म्युला C2H6 आहे, प्लस क्लोरीन मॉलिक्यूल याचा फॉर्म्युला आहे Cl2. ॲरोवरती आपण लिहिणार आहोत सनलाइट किंवा UV लाईट, कारण वर्ड्स मध्ये जे विचारलं होतं की व्हॉट इज ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन इथेन इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट, म्हणून आपण इथे कॅटलिस्ट वापरलाय सनलाइट. आता इथे प्रॉडक्ट कोणते मिळू शकतात, कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? 11वीच्या पुस्तकात मगाशी सांगितल्याप्रमाणे टाईप ऑफ रिॲक्शन सुद्धा दिलेले आहेत. 4 टाईपच्या रिॲक्शन्स आहेत मेनली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसरी एलिमिनेशन रिॲक्शन, तिसरी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच सबस्टिट्यूशन रिॲक्शन, अजून एक सांगतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि रिअरेंजमेंट रिॲक्शन. अशा ह्या वेगवेगळ्या टाईपच्या आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता इथे जे एक्झाम्पल दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला
डिस्प्लेसमेंट किंवा सबस्टिट्यूशन या टाईपचे एक्झाम्पल आहे. यातला हायड्रोजन, इथेन मधला एक हायड्रोजन, क्लोरीन मधला एक क्लोरीन, हे दोन ऍटम एकमेकाबरोबर रिॲक्ट होतात आणि HCl हा साईड प्रॉडक्ट मिळतो. इथेन मधला जो हायड्रोजन आपण काढून टाकलाय त्या ठिकाणी क्लोरीन सबस्टिट्यूट झाला, म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. थोडक्यात रिॲक्शन अशी आहे, C2H6 plus Cl2 on arrow sunlight give C2H5Cl plus HCl. याच्यामध्ये नेम्स ऑफ रिॲक्टंट आहेत इथेन आणि क्लोरीन, नेम्स ऑफ प्रॉडक्ट आहेत इथाइल क्लोराइड आणि HCl. हे इक्वेशन आपल्याला सोपं वाटतं, लक्षात सहज राहतं. का बरं? कारण या एक्झाम्पल मधील रिॲक्टंटची नावं, प्रॉडक्टची नावं, रिॲक्टंट मधले फॉर्म्युली, प्रॉडक्ट मधले फॉर्म्युली आपल्याला सहज येत आहेत, सहज माहिती आहेत आणि म्हणून ते इक्वेशन सोपं वाटतं. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही इक्वेशन मधले रिॲक्टंटचं नाव, प्रॉडक्टचं नाव, रिॲक्टंटचा फॉर्म्युला, प्रॉडक्टचा फॉर्म्युला आणि टाईप ऑफ रिॲक्शन असं जर लर्न करत गेलात एक एक गोष्टी, आहे तशी रिॲक्शन कधीच पाठ करायची नाही, त्यामुळे ती लक्षात राहत नाही. त्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं नेम, रिॲक्टंटचा प्रॉडक्टचं नेम, रिॲक्टंटचा फॉर्म्युला, प्रॉडक्टचा फॉर्म्युला आणि टाईप ऑफ रिॲक्शन या पद्धतीने तुम्ही जर स्टडी केलं तर सर्व रिॲक्शन, जेवढ्या काही रिॲक्शन पुस्तकामध्ये दिल्यात तेवढे कुठलीही रिॲक्शन आपल्याला सहजपणे लिहिता येऊ शकते. एक वेळ बॅलन्स नाही करता आली तरी चालेल, पण लिहिता तर 100% येते. हा झाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट म्हणजे सर्वात जास्त इक्वेशन दिलेले आहेत ते म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट या चॅप्टरमध्ये, आणि काही इक्वेशन दिलेले आहेत ते डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये. तर हे इक्वेशन लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा फॉर्म्युली आणि इनऑर्गॅनिक मधले इक्वेशन्स थोडे पाठांतर केलेत तरी चालू शकतात, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले पाठांतर नको. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले इक्वेशन्स बदलत नाहीत, त्याच्यामध्ये फार चेंजेस होत नाहीत, त्यामुळे ते पाठ केले तरी चालू शकतात. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले इक्वेशन्स पाठ केले तर लक्षात राहत नाहीत. तर याप्रमाणे इक्वेशन्सची जर तयारी केली तर एक 4 ते 5 दिवसात आपल्या स्वतःच आपण ऑब्झर्वेशन करू शकतो की खूप चांगल्या पद्धतीने इक्वेशन येऊ शकतात. आता इक्वेशनची तयारी करताना सगळे चॅप्टर एकदम घ्यायचे नाहीत. एक चॅप्टर मधले इक्वेशन्स घ्या आणि त्यांचा आत्ता सांगितल्याप्रमाणे स्टडी करा. तुम्हालाच एक 5 दिवसामध्ये लगेच फरक दिसेल. ओके, नेक्स्ट क्वेरी प्लीज. Okay, sir. Can we continue with the slideshow? Yes, we can. We will continue now the slideshow. That is the model questions given for CET examination. Next slide. Next slide, please. So first question. So these questions first I had prepared according to chapter wise. म्हणजे प्रत्येक चॅप्टर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न कसा सीईटी एक्झाम मध्ये विचारला जातो याची ही एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 हा तुमच्या समोर दिसतो आहे. याच्यामध्ये मी प्रश्न रीड न करता काय काय दिलेलं आहे ते बघूयात. तर बीसीसी अरेंजमेंट आहे, म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक. याच्यामध्ये एज लेंथ दिलेली आहे. एज लेंथ इज गिवन. सो एज लेंथ इज गिवन आणि या एज लेंथ दिलेली आहे ती युनिट आहे 600 पिकोमीटर. 600 पिकोमीटर आणि विचारलंय फाइंड ॲटॉमिक रेडियस. सो ॲटॉमिक रेडियस साठी ऑप्शन दिलेले आहेत, वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. याचा आन्सर कोणत्या पद्धतीने काढलेला आहे हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूयात.
नेक्स्ट स्लाइड. सो यातलं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन इज करेक्ट. कारण फॉर BCC type of crystal lattice, the formula for calculation of radius is R is equal to under root 3 into A divided by 4. इथे A याची व्हॅल्यू दिलेली आहे. A ची व्हॅल्यू दिलेली आहे. So we will substitute this value. Hello. Next slide. Sir, please wait 2 minutes. Oh, okay. सर प्लीज कंटिन्यू. आता जो क्वेश्चन विचारलेला होता त्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन. फॉर BCC क्रिस्टल लॅटिस द रेडियस साठी फॉर्म्युला दिलेला आहे √3 मल्टिप्लाइड बाय A डिवायडेड बाय 4. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये A ची व्हॅल्यू दिलेली आहे ती फक्त आपण सबस्टिट्यूट केली. सो 600 डिवायडेड बाय 4 दॅट इज 150 अँड आन्सर गिवन इज √3 into 150. याचा पुढचं कॅल्क्युलेशन पार्ट करण्याची गरज नाही कारण ऑप्शन मध्ये हाच पार्ट दिलेला आहे. सो दॅट इज क्वेश्चन बेस्ड ऑन सॉलिड स्टेट. नाव क्वेश्चन बेस्ड ऑन सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. नेक्स्ट स्लाइड. इथे मोलॅरिटी ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय ऍडिंग 7.1 ग्रॅम आहे ते 7.1 ग्रॅम ऑफ सोडियम सल्फेट टू इनफ वॉटर टू मेक 100 ml व्हॉल्यूम. हा क्वेश्चन मोलॅरिटी वरती बेस्ड आहे. इथे फॉर्म्युला वेट सुद्धा दिलेला आहे 142 ॲटॉमिक मास युनिट. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मोलॅरिटीचं रिलेशन माहित असलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. तर मोलॅरिटी साठी नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास इंटू मास अपॉन मोलर मास. दिस इज अ फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स. सो 7.1 divided by 142. Molar mass is given directly. So just substitute this value. We get the number of moles equal to 0.05. So 100 ml solution is prepared that is having molarity 0.05. For 1 liter, the molarity will be 0.5. So therefore, this correct answer is 0.5 molar and correct answer is the C option. Next. Next question is based on this thermodynamics, chemical thermodynamics. The heat of formation of explosive compound like NCl3. NCl3 हा एक एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड आहे नायट्रोजन ट्रायक्लोराइड. आणि एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड मध्ये हीट कंटेंट ही जास्त असते. त्यामुळे याचं आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, आयदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह यापैकी पॉझिटिव्ह हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण ते बघूयात त्याच्या रिझन सहित. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट प्लीज. आन्सर आता सांगितल्याप्रमाणे एक्सप्लोजिव्ह आहेत त्यांच्यामध्ये हीट कंटेंट हे ऑलवेज ग्रेटर. सो इट इज फॉर्म बाय ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट. एक्सप्लोजन झाल्यानंतर ती हीट ऍब्झॉर्ब होते आणि म्हणून heat of formation is positive for this type of compound. Explosive compounds always have positive heat of formation.
Next question based on electrochemistry. So which of the following solution has highest resistance? जनरली क्वेश्चन हे कंडक्टन्स, मोलर कंडक्टन्स, मोलर कंडक्टिव्हिटी याच्यावरती विचारले जातात. पण नीट आणि जेई या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले जातात थोडे ट्विस्ट करून विचारले जातात, त्यामुळे आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. त्याच टाईपचा हा एक ट्विस्टिंग या टाईपचा क्वेश्चन आहे. याच्यात रेझिस्टन्स विचारलाय हे लक्षात ठेवा. सो हिअर options, different options are in front of you. They have different normalities. So minimum normality is 0.05 and maximum is 2 normal. The conductance जेवढी नॉर्मॅलिटी जास्त तेवढा कंडक्टन्स जास्त, कारण कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढे आयन जास्त असतात. म्हणून कमी नॉर्मॅलिटी जेवढी असेल तेवढा रेझिस्टन्स जास्त असेल, हायेस्ट रेझिस्टन्स असेल. याचा आन्सर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. नेक्स्ट याचा करेक्ट आन्सर आता सांगितल्याप्रमाणे कमीत कमी जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढा कंडक्टन्स कमीत कमी असेल, म्हणजेच रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. देअरफॉर करेक्ट आन्सर इज डी, हॅव्हिंग द मिनिमम कॉन्सन्ट्रेशन द हायेस्ट रेझिस्टन्स. Next question is based on chemical kinetics. Which of the following represent the fastest reaction? आपल्याला इथे K च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणजे रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इथे रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज मध्ये 10⁵, 10⁵, 10⁻⁶, -6, 10⁻⁻5 अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत पर सेकंद. याचा युनिट आहे पर सेकंद. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात. फास्टेस्ट रिॲक्शन ही कशी ओळखायची आहे, तर के ची व्हॅल्यू 3.3 into 10⁻³ पर सेकंद. दिस इज हायर व्हॅल्यू. जेवढी के ची व्हॅल्यू जास्त तेवढी ती रिॲक्शन फास्ट, म्हणजे जेवढी पॉवर 10⁻⁻ पॉवर ही जेवढी कमी तेवढी ही व्हॅल्यू जास्त असणार आहे. म्हणून हायर इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट के, देन फास्टर विल बी दॅट रिॲक्शन. सो दिस इज द रिझन फॉर दिस करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6 बेस्ड ऑन जनरल प्रिन्सिपल्स. इफ रेड हॉट स्टील रॉड इज सडनली इमर्स्ड इन द वॉटर, देन स्टील रॉड बिकम्स. मगाशी एक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होतं, असं एक क्वेरी आलेली होती. तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेण्याचे कारण नाहीये, कारण इनऑर्गॅनिक मध्ये अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात. तर इथे स्टील रॉड हा सडनली आपण इमर्स केला, हॉट स्टील रॉड, तर याच्यामध्ये हार्डनेस आणि ब्रिटलनेस ही प्रॉपर्टी डेव्हलप होते. याला क्वेंचिंग म्हणतात. याचा आन्सर नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. सो करेक्ट ऑप्शन इज बी, हार्ड अँड ब्रिटल. इफ रेड हॉट स्टील रॉड इज सडनली इमर्स्ड इन वॉटर, देन स्टील रॉड बिकम्स हार्ड अँड ब्रिटल अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ क्वेंचिंग. म्हणजे क्वेंचिंग ही एक टर्म आहे जनरल प्रिन्सिपल्स मध्ये दिलेली, ती आपल्या नोटबुक मध्ये नोट केलेली असली पाहिजे. याचं मिनिंग आपल्याला माहित असलं पाहिजे, याचा इफेक्ट आपल्याला माहित असला पाहिजे, म्हणजे हार्डनेस आणि ब्रिटलनेस. नेक्स्ट स्लाइड. टी ब्लॉक एलिमेंट वरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग हलाइड आयन इज नॉट ऑक्सिडाइज्ड बाय MnO2. आपल्याला माहिती आहे MnO2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि इथे दिलेले हलाइड आयन आहेत ते सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. पण यापैकी जो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे हलाइड आयन, तो ऑक्सिडाइज होणार नाही, कारण MnO2 हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे.
तर याचं करेक्ट ऑप्शन सी ऑप्शन आहे, फ्लोराईड आयन. आपण बघूयात याचं रिझन काय आहे. नेक्स्ट स्लाइड. So fluoride ion is a correct answer. Fluoride ion cannot be oxidized by MnO2 because fluoride ion is the strongest oxidizing agent than MnO2. हे त्याचं रिझन आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स, स्ट्रेट फॉरवर्ड रिझन आहे. नेक्स्ट क्वेश्चन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलाच आहे, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स मधला. द प्रॉपर्टीज ऑफ झिरकोनियम अँड हाफनियम आर सिमिलर. हा क्वेश्चन थोडा ऍप्लिकेशन बेस्ड आहे, म्हणजे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन इफेक्ट याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन, त्याचे कॉजेस आणि इफेक्ट्स, त्याच्यावरती हा बेस्ड क्वेश्चन. इट इज बेस्ड ऑन लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. सो आन्सर इज गिवन इन द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट प्लीज. So both have same atomic radii, हे त्याचं रिझन आहे, and this is effect of lanthanide contraction. Next question based on inorganic chemistry again, that is the coordination chemistry. Which of the following compound is a colorless? या कंपाऊंड मध्ये तुम्हाला ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला जो मेटल आयन आहे याचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करता आला पाहिजे. ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करता येण्यासाठी आपल्याला जे लिगँड्स दिलेले आहेत त्याचे ऑक्सिडेशन स्टेट माहित असणं आवश्यक आहे. पहिल्या याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर कॉपरचा +2 येतो, दुसऱ्या ऑप्शन मध्ये +1 येतो, तिसऱ्या ऑप्शन मध्ये +2 येतो, चौथ्या ऑप्शन मध्ये +2 येतो. फर्स्ट ऑप्शन मध्ये +2 का आहे? कारण CH3COO- याच्यावरती चार्ज जो आहे तो -1 असतो. एकूण 4 आयन आहेत म्हणजे -4 चार्जेस झाले. कॉपरचे 2 आयन आहेत, -4 चार्ज कॉपरवरती जर डिवाइड केला तर एका कॉपरवरती +2 चार्ज येतो. दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघितलं आपण तर 2 कॉपर आहेत, 2 क्लोराईड आयन आहेत, एका क्लोराईड वरती -1 चार्ज असतो, 2 क्लोराईड आयन आहेत, -2 चार्ज 2 कॉपर वरती जर आपण डिवाइड केले तर कॉपरवरचा चार्ज हा +1 येतो. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला माहिती आहे SO4 वरती -2 चार्ज असतो, एका कॉपर वरती तो आपण डिवाइड केला तर कॉपरवरचा चार्ज डी ऑप्शन मध्ये कॉपरवरती न्यूट्रल लिगँड हा अमोनिया आहे, याच्यावरती कोणताच चार्ज नाहीये, पण सल्फेट आयन वरती -2 चार्ज आहे, तो बॅलन्स करण्यासाठी कॉपरवरती +2 चार्ज आहे. म्हणून सर्व ऑप्शन मध्ये बघितल्यास डी ऑप्शन मध्ये कॉपरवरती +1 चार्ज येतो, +1 ऑक्सिडेशन स्टेट येते, आणि कॉपरची +1 ऑक्सिडेशन स्टेट देअर ट्रान्झिशन is not possible and therefore D option is correct. The answer given in the next slide, that is a correct answer is given in the next slide. So correct option is a B, Cu2Cl2. Oxidation state of copper is 1. Do not involve DD transition and therefore colorless. Next question based on organic chemistry, halogen derivative. Maximum -I effect is expected by the group. आता इथे -I effect पुन्हा हा कन्सेप्ट आपण 11th मध्ये बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये स्टडी केलेला होता. तर -I म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मॅक्झिमम दाखवणारा ग्रुप आहे तो म्हणजे NO2 ग्रुप आहे. NO2 ग्रुप हा मॅक्झिमम -I इफेक्ट का दाखवतो? कारण या ग्रुपमध्ये दोन्ही ऍटम्स आहेत, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, हे दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत आणि देअरफॉर इट शोज द मॅक्झिमम -I इफेक्ट. द करेक्ट आन्सर अँड द हिंट इज गिवन इन द नेक्स्ट स्लाइड.
Next slide. So correct option is D, NO2 group, because NO2 group and nitrogen and oxygen are electron withdrawing group. Electronegative groups are these one. Next question, based on alcohol, phenol and ether. Organic chemistry part. आता मगाशी काही जणांनी इक्वेशनच्या क्वेरीज विचारल्या होत्या, किंवा इक्वेशन मध्ये ए आणि बी हा प्रॉडक्ट आयडेंटिफाय कसा करायचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्टार्टिंग मटेरियल आणि प्रॉडक्ट जे काय एक्सपेक्टेड आहेत त्यांचे फॉर्म्युले आणि नेम्स यायला पाहिजेत. इन दिस रिएक्शन इथर in the presence of cold HI give A plus B. So A gives iodoform and B on treatment with sodium gives ethane. The original ether is. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारे सॉल्व करता येऊ शकतो. एक म्हणजे इथे दिलेल्या इथरच्या ऑप्शन पैकी प्रत्येक इथरचा ऑप्शन लिहून इक्वेशन पूर्ण करणे, आणि दुसरं म्हणजे जी काही हिंट दिलेली आहे ए गिव्स आयोडोफॉर्म. जर ए हा आयोडोफॉर्म देतो आहे तर ए हा निश्चित अल्कोहोल तयार होणार असला पाहिजे, आणि अल्कोहोल हे 2 कार्बन असलेल्या कार्बनचं अल्कोहोल असलं पाहिजे. म्हणजे दिलेल्या इथरच्या ऑप्शन पैकी कोणतं कंपाऊंड 2 कार्बन असलेला अल्कोहोल तयार करू शकतो आणि 1 कार्बन असलेलं अल्काइल हलाइड तयार करू शकतो. म्हणजेच आपल्याला ए जर आयोडोफॉर्म तयार करायचा असेल तर 2 कार्बनचं अल्कोहोल पाहिजे, आणि बी ची ट्रीटमेंट सोडियम मेटल बरोबर केली तर वूड्स रिएक्शन प्रमाणे इथेन मिळेल. म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. इथेन मिळण्यासाठी आपल्याला आयोडाइड मिळायला पाहिजे. आयोडाइड 1 कार्बन असलेलं पाहिजे. म्हणजे इथर आहे ते मिक्स्ड इथर पाहिजे. म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट नाहीये. डायइथाइल इथर दुसरा ऑप्शन सुद्धा करेक्ट नाहीये, कारण दोन्हीमध्ये 2 कार्बन असलेलं आयोडाइड मिळणार आहे. सॉरी, सेकंड मध्ये 1 कार्बन असलेलं आयोडाइड मिळेल, पण 2 कार्बन असलेलं अल्कोहोल मिळणार नाहीये. म्हणून ए ऑप्शन रॉंग आहे, बी ऑप्शन रॉंग आहे. आपण तिसरा ऑप्शन ट्राय करूयात. तिसऱ्या ऑप्शन मध्ये इथाइल मिथाइल इथर याच्यामध्ये लोअर अल्काइल ग्रुप आहे त्याचं आयोडाइड मिळतं जर कोल्ड HI वापरलं तर, आणि हायर अल्काइल ग्रुप आहे याच्यापासून अल्कोहोल मिळेल ते म्हणजे इथाइल अल्कोहोल, आणि इथाइल अल्कोहोल पासून आपल्याला आयोडोफॉर्म तयार करता येतं. त्यामुळे आपण हिंट बघूयात काय इक्वेशन दिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. करेक्ट ऑप्शन आहे सी. सो इथाइल मिथाइल इथर, बिकॉज ए गिव्ह आयोडोफॉर्म रिएक्शन, हेन्स ए इज इथॅनॉल. मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 कार्बन असलेला अल्कोहोल आपल्याला फक्त सी ऑप्शन मधूनच मिळू शकतं, आणि 1 कार्बन असलेलं मिथाइल आयोडाइड हे फक्त सी ऑप्शन पासूनच मिळू शकतं, आणि मिथाइल आयोडाइड पासून वूड्स रिएक्शन प्रमाणे आपल्याला इथेन तयार करता येतं. सो देअरफॉर इथाइल मिथाइल इथर इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अगेन बेस्ड ऑन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अल्डिहाइड कीटोन. जनरल फॉर्म्युला प्रेझेंट. आता आपल्या दिलेल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सिलेबस मध्ये जे फंक्शनल आयसोमर्स आहेत, म्हणजे अल्कोहोल आणि इथर, अल्डिहाइड आणि कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि इस्टर असतो. म्हणजे अल्कोहोल आणि इथरचा सेम जनरल फॉर्म्युला, अल्डिहाइड आणि कीटोनचा सेम जनरल फॉर्म्युला, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरचा सेम जनरल फॉर्म्युला. इथे दिलेला जनरल फॉर्म्युला आहे
तो अल्डिहाइड आणि कीटोन या टाईपचा आहे. हे आन्सर आपल्याला टॅली करण्यासाठी आपण एक अल्डिहाइड 2 कार्बन असलेलं आणि एक कीटोन 3 कार्बन असलेलं अल्डिहाइड आणि 3 कार्बन असलेलं कीटोन याच्यामध्ये जर हे फॉर्म्युले सबस्टिट्यूट केली तर आपल्याला हे आन्सर लगेचच मिळू शकतं. म्हणजे 3 कार्बन असलेलं अल्डिहाइड याचा फॉर्म्युला आहे C3 आणि H6O आणि तोच फॉर्म्युला कीटोनचा होतो, म्हणून करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन. या टाईपचा क्वेश्चन या चॅप्टरमध्ये मी विचारलेला आहे, पण असाच प्रश्न अल्कोहोल आणि इथर किंवा असाच प्रश्न कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर साठी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आन्सरचा आपण हिंट बघूयात काय दिलेली आहे. So aldehyde and ketone these are the functional isomers have general formula. आता सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अल्कोहोल आणि इथर हे सुद्धा फंक्शनल आयसोमर्स आहेत. अल्डिहाइड, कीटोन, त्याचप्रमाणे कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर या सर्वांचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. या टाईपचा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. ऑर्गॅनिक केमिस्ट्री अगेन. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. इथे हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे मी. इफ M and N are the weights of acetyl chloride and acetic anhydride necessary to complete acetylation, fix the weight of given amine is then. इथे M is greater than N or M equal to N or M is less than N or M equal to 2N असे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे अमाइनची रिॲक्शन ही ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसेटिक अनहायड्राइड बरोबर केल्यास ऍसिटिल क्लोराईड आणि ऍसेटिक अनहायड्राइडचं मोलर मास हे सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. तर मोलर मास आपण दोन्हीचं स्ट्रक्चर लक्षात घेतलं तर ऍसेटिक अनहायड्राइडचं मोलर मास हे जास्ती आहे. हिंट बघूयात आपण. नेक्स्ट स्लाइड. So, for fixed weight of given amine, number of moles are equal, but the molecular weight of acetic anhydride is 102 and that of acetyl chloride is 78.5. Therefore, weight of acetic anhydride needed will be greater, and we know weight of acetic anhydride given is N. So, N is greater than M, means M is small than N. So this is the correct answer and that is given in the C option. So this type of question is also asked. Remember this. This is again a different type of question selected for CET examination. Next question based on biomolecules. So substance form Zwitter ion. It can have the functional groups. आपल्याला माहितीये झ्विटर आयन म्हणजे डायपोलर आयन. डायपोलर आयन म्हणजे एका मॉलिक्यूलच्या आयन मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन आहेत. तर असे कोणते फंक्शनल ग्रुप आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही आयन तयार होऊ शकतात. इथे NH2 आणि COOH हे दोन्ही डायपोलर आयन तयार करणारे फंक्शनल ग्रुप आहेत. तसेच NH2 आणि SO3H म्हणजे सल्फोनिक ऍसिड ग्रुप इट इज कॉल्ड ॲज. दिस इज ऑल्सो a functional group that forms the positive and negative ion. So correct answer is the C option. We will see the hint given for this. Next slide. So both A and B, that is the C option is correct because NH2 form NH3 plus ion and COOH form CH3COO minus. So this is a positive and negative ion. This is the one pair given in option A. The second pair is given in option B. NH2 form NH3 plus ion and SO3H forms SO3 minus ion. So these are the pairs of functional group. They form the dipolar ions, means positive and negative ion in one molecule.
that is commonly also called as a Zwitter ion. Next question, based on polymer. Identify heteropolymer from the following. इथे पॉलिमरचे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला पहिल्यांदा हेटेरोपॉलिमर म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. सो हेटेरो मिनिंग इज अ डिफरंट. सो पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम डिफरंट मोनोमर्स इज कॉल्ड ॲज अ हेटेरोपॉलिमर. सो polypropylene is a polymer formed from one monomer, that is a propylene. Nylon 6 we know it is formed from epsilon caprolactam as a one monomer. Teflon, it is formed from a DMT and ethylene glycol. And nylon 6,6, it is formed from adipic acid and hexamethylene diamine. So the correct option is a D, that is a nylon 6. So we will see the hint for this. Sorry, Teflon. याच्यामध्ये टेफ्लॉनचं मी थोडस वेगळं आन्सर सांगितलं तर टेफ्लॉन इट इज अ कॉमनली कॉल्ड ॲज अ Teflon is a homopolymer again. It is not from heteropolymer. So nylon 6,6 is heteropolymer. मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲडिपिक ऍसिड अँड हेक्सामेथिलीन डायमाइन हे त्याचे मोनोमर डिफरंट मोनोमर्स आहेत. Therefore this is heteropolymer and the correct answer is D, nylon 6,6. Next question, last chapter, that is chemistry in everyday life. Drug which do not compete enzyme and attacks at different site is called. Here do not compete with enzyme and attacks at the different site. This is called as a allosteric site. So correct answer is the C option. We will see the hint for this question. मगाशी सांगितल्याप्रमाणे या चॅप्टरवरचे काही विद्यार्थ्यांना थोडे डिफिकल्ट वाटतो, कारण जे स्ट्रक्चर वरती मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रश्न विचारले जात नाहीत, जे डिफिकल्ट स्ट्रक्चर आहेत, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहेत, त्याच्यावरती सीईटी मध्ये आतापर्यंत प्रश्न विचारले जात गेले नाहीत. त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. अत्यंत सोपे प्रश्न असतात, जनरल नॉलेजचे असतात साधारण. तर इथे करेक्ट आन्सर आहे अलोस्टेरिक साइट. आणि अलोस्टेरिक साइट म्हणजे काय, तर ड्रग विच डू नॉट अटॅक ऍट द ऍक्टिव्ह साइट बट अटॅक्स ऍट डिफरंट साइट, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. That is actually definition of allosteric site. So these are the questions based on all chapters of chemistry subject given in 12th standard syllabus. पवनजी, आणखी वेळ असेल तर आणखी काही प्रश्न मी सिलेक्ट केलेले आहेत, ते आपण बघू शकतो. चालेल चालेल. ते सकाळचे प्रश्न काढू का? हॅलो. चालेल सर, सकाळचे प्रश्न ओपन करू का? हॅलो पवन सर. हो, आवाज येतोय? पवन सर, आवाज येतोय सर? हॅलो. हॅलो. हा सर. इज इट ऑडिबल? या सर, ऑडिबल. हॅलो. जस्ट वेट सर. आवाज येतो आहे का? हो. हॅलो. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नॉन मेटल फाउंड इन द लिक्विड स्टेट. हा पी ब्लॉक एलिमेंट मधला 17 ग्रुप वरचा क्वेश्चन आहे. सो ब्रोमीन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन यापैकी करेक्ट आन्सर आहे ब्रोमीन. आपण 11th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्ड पासून स्टडी करत आलेलो आहोत की हॅलोजन्स पैकी फ्लोरीन, क्लोरीन हे गॅसेस आहेत, ब्रोमीन हे लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि आयोडीन हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. सो करेक्ट आन्सर इज ब्रोमीन. नेक्स्ट क्वेश्चन, द गॅस युज्ड फॉर आर्टिफिशियल फ्रूट रायपनिंग ऑफ ग्रीन फ्रुट्स
हा क्वेश्चन 11th स्टँडर्ड वरच्या सिलेबस वरचा आहे. अल्काइन्स या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे. दिस इज ऍप्लिकेशन बेस्ड टाइप ऑफ क्वेश्चन. वी नो acetylene gas is used in the artificial ripening of fruits. So correct answer आहे B, acetylene. Next. Next question. In galvanization, iron is coated with. हा P ब्लॉक एलिमेंट वरचा क्वेश्चन आहे आणि आयर्न मेटलच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये याचा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. वी नो गॅल्वनायझेशन. सो इन द गॅल्वनायझेशन झिंक मेटल इज कोटेड विथ आयर्न. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. हे प्रश्न का घेतलेले आहेत? हेच प्रश्न मागच्या काही सीईटी एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. तर एवढे सिंपल प्रश्न इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले विचारले जातात. नेक्स्ट. All the 4 quantum numbers of 2 electrons in an atom are not the same. It is the law of. हा क्वेश्चन 11th स्टँडर्ड वरच्या सिलेबस मधला आहे. अटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टर वरचा आहे आणि हे स्टेटमेंट जर आपण नीट रीड केलं, व्यवस्थित जर रीड केलं, सो वी नो दिस इज अ स्टेटमेंट ऑफ Pauli's exclusion principle. So here in the option it is given as exclusion principle of Pauli. So the correct option is B. Actually Pauli's exclusion principle असा आहे, no 2 electrons can have the same values for all 4 quantum numbers. म्हणजेच या प्रश्नामध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द केमिकल नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस, द कॉमनली युज्ड इन द सेटिंग ब्रोकन बोन्स इज. हा क्वेश्चन पुन्हा ऍप्लिकेशन बेस्ड आहे. सो हिअर करेक्ट आन्सर इज calcium sulfate. So calcium sulfate is the main content of plaster of Paris. आणि हा प्रिव्हियस नॉलेज वरती बेस्ड, म्हणजे 10th च्या सिलेबस मध्ये याचा रेफरन्स दिलेला आहे. सो द करेक्ट आन्सर इज द बी ऑप्शन. असेही काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो दॅट इज वी हॅड ऑलरेडी स्टडीड, प्रिव्हियसली स्टडीड. नेक्स्ट क्वेश्चन. The brass is an alloy of. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच पी ब्लॉक एलिमेंट मधला हा क्वेश्चन आहे. सो दिस इज अ ब्रास इज alloy of copper and zinc. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. आपल्याला अलॉयज मधले कॉन्स्टिट्युएंट हे थोडे लर्न करायला पाहिजेत, तरच या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सहज सोडवता येतात. नेक्स्ट. द एलिमेंट युज्ड फॉर मेकिंग सोलर सेल. तर इथे हा ही पुन्हा ऍप्लिकेशन बेस्ड आहे. असं डायरेक्ट आपल्या पुस्तकामध्ये कुठेही सोलर सेल मध्ये कोणता एलिमेंट वापरला जातो असं डायरेक्ट आन्सर दिलेलं नाहीये, परंतु आपल्या प्रिव्हियस नॉलेज वरून याचा आन्सर आपण देऊ शकतो की सिलिकॉन इट इज वन ऑफ द एलिमेंट मेनली युज्ड इन द सोलर सेल. सो करेक्ट आन्सर इज द सिलिकॉन बिकॉज अदर एलिमेंट्स आर नॉट युज्ड इन द सोलर सेल. इट इज अ व्हेरी simple question and based on general knowledge again. Next one. How many neutrons are there in uranium 92-238 atom? हा प्रश्न पुन्हा 11th स्टँडर्ड सिलेबस वरती बेस्ड आहे. 11th स्टँडर्ड मध्ये
अटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टरमध्ये न्यूट्रॉन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला होता. कॅपिटल N इज इक्वल टू कॅपिटल A मायनस झेड. इथे A ची व्हॅल्यू आहे 238 आणि Z ची व्हॅल्यू आहे 92. याप्रमाणे 238 मायनस 92 इझिली आपल्याला आन्सर काढता येईल. करेक्ट आन्सर आहे 146, कारण 92 नसणार आहे, 238 नसणार आहे आणि 330 सुद्धा नसणार आहे. 146 इज अ करेक्ट आन्सर. A मायनस झेड 238 minus 92. Very simple question. Next. Which of the following is an ore of iron? मगाशी मी सांगितलं होतं काही आयर्नचे ओर आणि काही अल्युमिनियमचे ओर. तर बॉक्साइट हा ओर आहे, हा अल्युमिनियमचा आहे. मॅग्नेटाइट हा आयर्नचा ओर आहे. लिग्नाइट हा मला वाटतं मॅग्नेशियमचा ओर आहे. आणि नायट्राइट, दिस इज नॉट अ ओर, दिस इज अ नेम ऑफ NO2 मायनस आयन. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे मॅग्नेटाइट. इथे मॅग्नेटाइटच्या ऐवजी हेमेटाइट असा ऑप्शन दिला जाऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज अ मॅग्नेटाइट. नेक्स्ट. An antiseptic compound present in Dettol. हा क्वेश्चन केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ या चॅप्टर वरती बेस्ड आहे. आपल्याला माहिती आहे की आयोडीन हा अँटीसेप्टिक आहे, पण तो डेटॉल मध्ये नसतो. बायथायोनाइल बायथायनल that is also antiseptic, but that is not present in Dettol. Crystol is one of the phenol that is also some antiseptic properties and that is not again content of Dettol. So chlorhexylenol is a content of Dettol and this is antiseptic in Dettol. So the correct answer is chlorhexylenol. आपल्याला डेटॉलचं कंटेंट माहित असणं आवश्यक आहे इथे. नेक्स्ट. An atom having the same number of protons but different number of neutrons. ही डेफिनेशन दिलेली आहे. प्रोटॉन नंबर सेम, डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन नंबर डिफरंट असेल की मास नंबर वेगळा असतो. सो atoms of the same element having same atomic number म्हणजे सेम प्रोटॉन नंबर but different atomic mass number म्हणजे प्रोटॉन नंबर, these are called as isotopes. This definition is given in 11th standard as well as 12th standard. So correct answer is A option. It is a definition of isotope. Next. Most electronegative element. Very simple question based on 11th standard syllabus. We know in the periodic table at the right hand side elements present are electronegative, left hand side elements present are electropositive. So element present to the left side out of the given option is the sodium, it is electropositive. Here electronegative elements are fluorine, chlorine, oxygen. The most electronegative element we know very well, it is a fluorine. Its value is 4.0. Next is the chlorine and oxygen. These are also electronegative, but the most electronegative is the fluorine one. Correct answer is A option. Next. Hydrochloric acid is also known as. इथे डिफरंट ऑप्शन दिलेले आहेत. गॅलिक ऍसिड, पिक्रिक ऍसिड, म्युरिएटिक ऍसिड अँड क्लोरिक ऍसिड. बरेच विद्यार्थी यातला
एक ऑप्शन चूज करू शकतात ते म्हणजे क्लोरिक ऍसिड. क्लोरिक ऍसिड हे रॉंग आन्सर आहे. क्लोरिक ऍसिड इज नॉट करेक्ट आन्सर. वी नो पिक्रिक ऍसिड. पिक्रिक ऍसिड इज trichlorophenol or 2,4,6 trichlorophenol. That is also not correct answer. Gallic acid is not related with chlorine at all. So the correct answer is muriatic acid. So hydrochloric acid, other name is a muriatic acid. असे वेगळी जी नावं दिलेली आहेत पी ब्लॉक मध्ये किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये ती आपल्याकडे नोट केलेली असली पाहिजे, म्हणजे या टाईपचे प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. नेक्स्ट क्वेश्चन. फिलॉसॉफर्स वूल इज हा सुद्धा जनरल प्रिन्सिपल्स या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. इथे झिंक कार्बोनेट, झिंक सल्फेट, झिंक ऑक्साइड, झिंक ब्लेंड हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी झिंक ऑक्साइड हे करेक्ट आन्सर आहे. असं वेगळं जर नाव असेल तर त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं नेम हे लक्षात ठेवा, कारण या झिंक ऑक्साइडचं स्ट्रक्चर जे आहे ते वूल सारखं असतं. दिस इज व्हेरी सॉफ्ट मटेरियल अँड इट इज हॅव्हिंग स्ट्रक्चर लाईक वूल अँड देअरफॉर नेम गिव्हन ॲज फिलॉसॉफर्स वूल. नेक्स्ट. The hottest part of the gas flame is known as. हा जनरल नॉलेज आणि प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन आहे. इथे डिफरंट ऑप्शन दिलेले आहेत. ब्ल्यू झोन, नॉन ल्युमिनस झोन, ल्युमिनस झोन आणि डार्क झोन. आपल्याला माहिती आहे गॅस बर्नर आपण लॅबोरेटरीमध्ये यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये जो ब्ल्यू पार्ट असतो फ्लेमचा, that is the hottest part. So the correct answer is A option. Again it is based on general knowledge. Next. Bhopal gas tragedy of 1984 is related to. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना याचा आन्सर माहित असावं, कारण 10th आणि 9th मध्ये याचा थोडासा रेफरन्स दिलेला आहे. इट इज मिथाइल आयसोसायनाइड, MIC, मिथाइल आयसोसायनाइड. भोपाळ ट्रेजेडी 1984 मध्ये भोपाळ मध्ये मिथाइल आयसोसायनाइड हा गॅस लीक झाला होता आणि त्यावेळी भोपाळमध्ये हजारो नागरिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, म्हणून त्याला भोपाळ गॅस ट्रॅजेडी असं म्हणतात. त्यावेळी मिथाइल आयसोसायनाइड हा गॅस लीक झाला होता अँड दिस इज रिलेटेड विथ दिस फॉर्म्युला CH3NC. दिस इज मिथाइल आयसोसायनाइड. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाईट फॉस्फरस इज जनरली केप्ट अंडर. हा सुद्धा सोडियमचा याच्या आधी तुम्ही 9th आणि 10th मध्ये स्टडी केलेला होता आणि 12th पी ब्लॉक एलिमेंट्स या चॅप्टर मध्ये याची थोडस आन्सर दिलेला आहे, हिंट दिलेली आहे, ती आपल्याला माहित असली पाहिजे. कारण अल्कोहोल, वॉटर आणि ग्लिसरीन या तिघांबरोबर फॉस्फरसची रिॲक्शन होते, म्हणून अल्कोहोल, वॉटर आणि ग्लिसरीन मध्ये फॉस्फरस हा स्टोअर करून ठेवत नाहीत. This is placed under kerosene. So kerosene oil or kerosene is the correct answer. Next. Next question. The questions are finished. हा पवनजी, मला वाटतं झालेले आहेत का प्रश्न? हो, येस सर, झालेत. हॅलो. हो सर, झालेत क्वेश्चन्स. हॅलो. 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 हा सर. हॅलो. हॅलो, आवाज येतोय सर?
हॅलो. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हॅलो. 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 हा सर, क्वेश्चन फिनिश झालेत. हॅलो. हा सर, आवाज येतोय? सर क्वेश्चन फिनिश. हॅलो. सर क्वेश्चन फिनिश झालेत. हा पवनजी, आवाज येतोय का? हो हो, तुमचा आवाज येतोय सर मला. पवन सर. हॅलो. हा सर. हॅलो. मॅडम, आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हॅलो. हॅलो. कॅन यू हिअर मी? हॅलो. हॅलो. सर, आवाज येतोय? हॅलो. हा सर, आवाज येतोय? हा पवन सर. हो हो सर, बोला ना. आवाज येतोय का आता? हॅलो. सर बोला. हॅलो. हॅलो. हा सर. हा सर, बोला. हॅलो. हा. तर या प्रकारे केमिस्ट्री या विषयाची आपण तयारी केली तर आपण सीईटी मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू शकाल. मी सांगितलेले सर्व पॉइंट आपण सर्वांनी लक्षात ठेवावेत. त्याप्रमाणे आता राहिलेल्या वेळेमध्ये जर आपण या वेळेचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला, जास्तीत जास्त उपयोग केला, तर सीईटी मध्ये मला खात्री आहे की आपला सर्वांचा चांगला स्कोअर होईल.